ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कॉन्स्टेबल सीमा धावत पळत येतात आणि प्रियाला म्हणतात, प्रिया तुझ्यासाठी मेसेज आला आहे. तर प्रिया पाहते तर श्वेताने मेसेज केलेला असतो की अर्जुन घराबाहेर पडला आहे. तर त्यावेळी प्रिया खुश होते आणि म्हणू लागते, झालं, माझं काम झालं. आता अर्जुन काही परत त्याच्या घरी येणार नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की सायली आता म्हणते की बघितलं ना, नेहमी हट्टीपणा, प्रत्येक वेळी हट्टीपणा करायचं, कधीच माझं ऐकतं नाहीत. देवी आई, बघितलंस ना, आत्ता सुद्धा ते स्वतः एकटे तिथे गेले आहेत. मला खरंच त्यांची खूप काळजी वाटते. देवी आई, तू यांच्यावर लक्ष ठेव. मानसी आणि हे अगदी सुखरूप घरी येऊ देत असं म्हणत सायली देवी आईला प्रार्थना करत असते. सायलीचा जीव खूप घाबरत असतो, तिला खूप भीती वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं किडनपरची माणसं आता इथे मानसीला खूप त्रास देत असतात. आम्ही जसं सांगतोय तसंच बोल असं सतत मानसीला सांगण्यात येतं. परंतु हे सगळं करण्यासाठी मानसी तयार नसते. ते मानसीला म्हणतात, तुझी जर इथून सुटका करून हवी असेल ना, तर आम्ही जसं सांगतोय तसंच वागायचं. आम्ही जे सांगतोय तेच बोलायचं, नाही तर तुला इथून सुटका नाही. सायलीनेस हे सगळं काही केलं आहे. या सगळ्या मागे सायलीचाच हात आहे. आम्हाला सायली खूप त्रास द्यायची असं सगळं काही तिथे जाऊन सांगायचं आहे. तू जर आमचं ऐकलं नाहीस तर फुकटच्या त्या पोरी मरतील. त्यामुळे आता तू ठरव काय करायचं. कोर्टात आणि पोलिसांसमोर आम्ही जसं सांगतोय तसंच बोलायचं. इतकं सगळं होऊन इतका त्रास होऊ नये. इथे मानसी मात्र खोट बोलायला तयार नसते. आणि त्यावेळी ती माणसं आता सचिनला फोन करतात आणि म्हणतात, हॅलो साहेब, ती पोरगी तयारच होत नाहीये. आम्ही इतकं तिला म्हटलं, इतका त्रास दिला तरी सुद्धा ती कोरडतात किंवा पब्लिक समोर खोट बोलायला तयारच नाहीये. तर राकेश ऐकताच राकेशला धक्का बसतो. राकेश म्हणतो, या पोरीचा जीव जाईल तरी सुद्धा ही पोरगी सायलीचं नाव घ्यायला तयारच नाहीये. इतकं काय सोन लागलंय त्या सायलीला. तर सचिन म्हणतो, हरकत नाही, पण तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा, कारण आपला जो प्लॅन आहे त्या प्लॅननुसारच सगळं काही व्हायला पाहिजे. आता काही वेळातच अर्जुन तिथे येईल आणि अर्जुन आला हा जर मेसेज तुम्हाला आला की लगेच तुम्ही त्याच्या समोरच त्या गॅरेजच्या बाहेर पडायचं आहे. आणि हो, तुम्ही तुमचा फोन चालू ठेवायचा आहे. आता सचिनने सगळी माहिती त्यांना पुरवलेली असते. ते म्हणतात, हो साहेब, असं म्हणत तो फोन ठेवतो. तर इकडे पाहायला मिळतं अर्जुनची त्या ठिकाणी एंट्री झालेली असते. आता अर्जुन एवढ्या मोठ्या ठिकाणी एकटाच आलेला असतो. एवढी मोठी रिस्क त्याने फक्त सायलीसाठी घेतलेली असते. आता तिथे पोहोचताच अर्जुन लोकेशन चेक करतो. तर लोकेशन अगदी परफेक्ट असतं आणि म्हणूनच अर्जुन आता इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करतो आणि म्हणतो, हॅलो सावंत, मी लोकेशनवर पोहोचलो आहे. तुम्ही तुमच्या माणसाला इथून जायला सांगा, कोणालाही संशय यायला नको. तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हो, आमचा माणूस तिथून अगोदरच निघाला आहे, त्यामुळे कोणाला संशय येणार नाही. तुम्ही काळजी करू नका. तर अर्जुन म्हणतो, मी आता मागच्या बाजूला आहे, गाडी थोडी लांबच लावली आहे, चालत जाईन, 5 मिनिट लागतील. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, बरं ठीक आहे, आम्ही सुद्धा पोलिसांची एक तुकडे घेऊन तिथे पोहोचतच आहोत. असं म्हणत आता इन्स्पेक्टर सावंत फोन ठेवतात आणि आता इन्स्पेक्टर सावंत, चैतन्य आणि पोलिसांची टीम आता त्या ठिकाणी जायला निघत असते. तर दुसरीकडे सचिनने पेरलेली माणसं अर्जुनवर लक्ष ठेवून असतात आणि लगेच ती आपल्या माणसांना फोन करत सांगतात, मेसेज करतात की अर्जुन सुभेदार इथे आला आहे, पुढच्या 5 मिनिटात तो तिथे पोहोचेल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं इथे सायली खूप अस्वस्थ असते. तिला सतत अर्जुनची काळजी वाटत असते. सतत ती अर्जुनच्या फोनची, मेसेजची वाट पाहत असते. परंतु अजून काही अर्जुनचा मेसेज, फोन आलेला नसतो. सायली म्हणते, हे अजून का मला फोन करत नाहीयेत? खरं तर हे एकटे त्या लोकेशनवर गेलेत
हे मला पटलेलंच नाहीये. खरं तर मी त्यांच्यावर खूप चिडले होते, रागवले होते. पण काय करू, मी यांना कॉल करू का? पण जर मी आता त्यांना फोन केला तर त्यांना असं वाटेल की माझा राग गेला आहे. नाही, त्यापेक्षा नकोच असं म्हणत सायली फोन न करण्याचा विचार करते. पण तिला काही राहवत नाही. सायली म्हणते, नाही नको, मी फोन करू का? खरं तर मी त्यांच्यावर चिडले होते. ते तर माझ्यावर चिडलेच नव्हते. मग फोन करायला काय हरकत आहे? ते तर म्हणाले होते की मी तुला सगळे अपडेट देत जाईन, कॉल करेन. परंतु अजूनपर्यंत यांनी फोनच केला नाही. काय घडलं असेल? तिथे सगळं काही ठीक तर असेल ना, पण मी जर आता फोन केला आणि तिथे त्यांचं महत्त्वाचं काम सुरू असेल तर माझ्यामुळे उगाच त्यांना त्या कामात अडचण नको. त्यापेक्षा नको, मी नाहीच फोन करत. पण हे का मला फोन करत नाहीयेत, का मेसेज करत नाहीयेत? सायलीच्या मनाचा गोंधळ उडालेला असतो. सत्ती त्याच गोष्टींचा विचार करत असते. तर त्याच वेळी प्रतिमा, हत्या आणि कल्पनाताई तिच्या रूममध्ये येतात. आता प्रतिमा, हत्या आणि कल्पनताई तिच्या बाजूला बसतात. प्रतिमा, हत्या सायलीला म्हणतात, काय बाळाशी गप्पा मारत होतीस का? सायली म्हणते, नाही. ते तर त्यावेळी कल्पनाताई म्हणतात, आमच्यावर चिडून बडबड करत होतीस ना? आता मात्र सायली शांतच होते. कल्पनाताई म्हणतात, हो ना सायली. सायली काहीच बोलत नाही. तर प्रतिमा त्या सायलीला म्हणतात, हे बघ बाळा, आम्ही जे काही बोलतो ते फक्त तुझ्या काळजीसाठी बोलत असतो. पण आज आम्हाला काही बोलायची गरजच वाटली नाही. खरं तर काही बोलावंच लागलं नाही, कारण अर्जुनच म्हणाला की तू त्याच्यासोबत नको जाऊस, कारण आज किती रिस्क आहे हे त्याला माहीत होतं. आणि अशा ठिकाणी त्याला तुला घेऊन जायचं नव्हतं, कारण त्याला सुद्धा तुझी काळजी वाटते. कल्पनाताई म्हणतात, हो ना, तू सुद्धा शोधत वनवन करायला नकोस असं त्याला वाटते. पण हे बघ सायली, आता तू त्याच्यावर चिडू नकोस आणि आमच्यावर तर अजिबातच नाही. तर आता सायली कल्पनाताई आणि प्रतिमाना म्हणते, आई, तुम्ही जे बोलताय ते मला कळते, पटते. मला पण काही केल्या मनातून विचार जातच नाही. सत्त मुलींची काळजी वाटत राहते. सत्त मुलींच्या काळजीने मन अस्वस्थ होतं. आताही वाटत होतं की यांना कॉल करावा आणि त्यांना विचारावं की नक्की काय घडलं आहे. आणि दुसऱ्या क्षणाला वाटतं की ते फोन करतील, मेसेज करतील. तर आता प्रतिमा, आत्या विचारतात, अर्जुन तिथे पोहोचलाय का? त्याचा फोन आला होता का? त्याचा मेसेज आला होता का? सायली म्हणते, नाही ना गाई, त्यांनी फोन मेसेज काहीच केलं नाहीये. आणि म्हणूनच तर मला काळजी वाटते, घरातून निघाल्यापासून त्यांनी एकही फोन किंवा मेसेज केलेला नाही. तर कल्पना ताई म्हणतात, येईल, तू नको काळजी करूस, एवढा विचार नको करूस. मला खात्री आहे आपला अर्जुन त्या मुलींना घेऊन लवकरच घरी पडतेल. तरी सुद्धा सायलीच्या मनाची घालमेल काही संपत नसते. तिला सतत त्याची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रियाचा प्लॅन चालूच असतो. आता प्रिया आपल्या माणसांना फोन करते आणि म्हणते, अर्जुन तिथे आला की तुम्ही तिथून लगेच निघायचं आहे. आणि त्यावेळी अर्जुन तुमचा पाठलाग करेल आणि काही वेळ पुढे गेल्यानंतर तुम्ही तिथेच थांबा. आणि हो, मानसी अर्जुनला दिसायला हवी. त्याचा लक्ष मानसीच्या तिथे वेधून घ्यायचं आहे. तुम्हाला एकदा का त्याला मानसी दिसली की मग तो तुमच्या दिशेने नक्की येणार. पण त्यानंतर पुढे काय करायचं हे सगळं काही मी तुम्हाला सांगेनच. पण आता तयारीत रहा, कुठल्याही क्षणी अर्जुन तिथे येऊ शकतो. तर आता प्रियाची माणसं प्रियाला म्हणतात, हो मॅडम असं म्हणत फोन ठेवतात. आता प्रियाच्या प्लॅननुसार सगळं काही घडत असतं. या सगळ्यात अर्जुन अडकत चाललेला असतो. अर्जुन किंवा सायली यांना याबद्दल काहीच माहीत नसतं. फक्त मानसीचा शोध घेण्यासाठी अर्जुन तिथे आलेला असतो. पण प्रियाने मात्र त्याच्यासाठी खूप मोठा सापळा रचलेला असतो. आता ठरल्याप्रमाणे मानसीला तिथून घेऊन जायचं ठरलेलं असतं. आता ती माणसं आपल्या माणसांना म्हणतात, हिला लगेच बांधा, इथून हिला हलवायचं आहे. परंतु मानसी त्यांना काही बांधू देत नसते. मानसी काही केल्या
त्यांना तिचे हात बांधू देत नसते. स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यावेळी मानसी चक्कर येऊन खाली पडते. आता मात्र तिथे असणारे सर्वच जण घाबरतात. त्यांचा मेन माणूस असतो तो म्हणू लागतो, अरे बापरे, ही मेली की काय. आता मात्र सर्वच जण घाबरून गेलेले असतात. आता अर्जुन त्या अड्ड्यापर्यंत पोहोचलेला असतो. अर्जुन मागच्या बाजूने तिथे पोहोचलेला असतो आणि समोर येत तो कडी पाहतो तर दरवाजाची बाहेरून कडी लावलेली नसते. त्यावेळी अर्जुनच्या लक्षात येतं, नक्कीच कोणीतरी आतमध्ये आहे आणि म्हणूनच अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांच्याशी बोलण्यासाठी चैतन्यला फोन करतो. चैतन्य म्हणतो, सावंत साहेब, अर्जुनचा फोन आला आहे, असं म्हणत आता चैतन्य फोन स्पीकरवर ठेवतो. आता अर्जुन विचारतो, चैतन्य, तुम्ही कुठपर्यंत पोहोचला आहात? तर आता चैतन्य म्हणतो, नाही, अजून आम्ही निघालोच नाही आहोत, कारण इन्स्पेक्टर निकम अजून आले नाहीयेत. या केसवर निकम काम करत असल्यामुळे त्यांच्या परवानगीशिवाय काहीच करता येणार नाही. त्यांना सगळी माहिती द्यावी लागेल आणि तरच आम्हाला तिथे येता येईल. इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, अर्जुन सर, आता इन्स्पेक्टर निकम येतीलच, त्यांच्याशी आम्हाला बोलावं लागेल आणि त्यानंतर पोलिसांचे खबरी घेऊन, पोलिसांची एक टीम घेऊन आम्ही तिथे पोहोचतच आहोत. तर अर्जुन म्हणतो, पण आता मी बाहेर नाही थांबू शकत. चैतन्य म्हणतो, अर्जुन, तू असं काहीही करणार नाहीयेस. अरे, आतमध्ये किती गुंड आहेत, किती माणसं आहेत, आपल्याला काहीच माहीत नाहीये, कोणत्याच गोष्टीचा अंदाज नाहीये. त्यामुळे प्लीज अर्जुन, तू आतमध्ये जाण्याची रिस्क घेऊ नकोस. चैतन्यसोबत इन्स्पेक्टर साव सुद्धा अर्जुनला समजावत असतात आणि म्हणतात, अर्जुन सर, कुठल्याही क्षणी इन्स्पेक्टर निकम येतीलच, आम्ही लगेच निघतोय, पण तुम्ही ही रिस्क नका घेऊ. अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत, मी समजू शकतो, तुम्हाला सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतील, परंतु आता मी रिस्क नाही घेऊ शकत, कारण जर मुलींना काही झालं तर मी आयुष्यभर स्वतःला माफ नाही करू शकत. त्यामुळे मी आता आज जातोय. आता इन्स्पेक्टर सावंत किंवा चैतन्य कोणीही समजावून अर्जुन ऐकता एवढी मोठी रिस्क घ्यायला पुढे जातो. इथे मात्र मानसी चक्कर येऊन खाली पडलेली असते. आता ते चेक करतात तर मानसी जिवंत असते. लगेच मानसीला बांधायला घेतात. टोनी म्हणू लागतो, अरे लवकर बांधा, आपल्याला इथून लवकर निघायचं आहे. असं म्हणत प्रियाने सांगितलेल्या प्लॅनप्रमाणे तिथून निघायची तयारी सुरू असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सायलीच मन गुंतवण्यासाठी कल्पनाताईंनी सायलीला स्वेटर विणायला सांगितलेलं असतं, परंतु सायलीच काही त्यात लक्ष लागत नसतो. कल्पनाताई पाहतात आणि म्हणतात, सायली, अगं केवढा हा गुंता करून ठेवलायस. तेव्हा कुठे सायली भानावर येते आणि ते पाहत असते. तर प्रतिमा त्या सायलीला म्हणतात, सायली, अगं माझी एक गोधडी शिवूनही झालीय आणि प्रतिमाच, हे बघ, स्वेटर सुद्धा विणून झालंय आणि तुझं काय चाललंय? तुझं तर अजून त्या स्वेटरला सुरुवातही झाली नाहीये. प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, बरं ठीक आहे, एक काम कर, तू इथे देतो गुंता, मी तुला सोडवून देते, मग तुला तुझं काम सुरू करता येईल. आता सायली सगळं काही प्रतिमा आत्या त्यांकडे देते आणि ती पुन्हा एकदा तिचा मोबाईल पाहत असते. सत्ती अर्जुनच्या फोनची मेसेजची वाट पाहत असते, परंतु अजूनपर्यंत अर्जुनने मेसेज किंवा फोनही केलेला नसतो. सायली मनाशीच विचार करत म्हणते, यांचा अजूनही फोन नाही, मेसेज नाही, काहीच नाहीये. मला कसं कळणार की तिथे काय घडत असेल? देवा, सगळं काही ठीक असेल ना? तिथे नक्की काय घडत असेल? सायली खूप काळजी करत असते. तिला खूप अस्वस्थ वाटत असतं. सायली कल्पनाताईंना म्हणते, आई, मी जरा बागेत फेरी मारून येऊ का? तर कल्पनाताई म्हणतात, अगं आता कुठे जातेस? सायली म्हणते, आई, बसून बसून कंटाळ आलाय हो, खरंच खूप त्रास होतोय आणि घुसमट होते. मी जरा मोकळ्या वातावरणात गेले ना तर मला थोडं बरं वाटेल, जाऊ का मी? तर कल्पनाताई म्हणतात, अगं पण. तर प्रतिमा त्या म्हणतात, बरं ठीक आहे, जा बाळा, परंतु 10 मिनिटात परत ये. सायली म्हणते,
बरं ठीक आहे असं म्हणत आता सायली बागेत फेरे मारण्यासाठी जात असते. आता सायली बाहेर जाते हे पाहून श्वेता मनासेच विचार करते आणि म्हणते सायली बाहेर जाते म्हणजे ती नक्कीच अर्जुनला कॉल करेल. मग आता त्या दोघांमध्ये नक्की काय बोलणं होतं हे मला ऐकायलाच हवं, नाहीतर मला कसं कळेल की यांच्यामध्ये नक्की काय सुरू आहे. आता श्वेता सुद्धा सायलीच्या मागावर जायचं ठरवते, परंतु त्याचवेळी श्वेताला कुसुमताईंचा फोन आलेला असतो. आता श्वेता खूप चिडते, परंतु तिच्याकडे काहीच पर्याय नसतो आणि म्हणून ती कुसुमताईंचा फोन उचलते. तर कुसुमताई म्हणतात, हॅलो श्वेता, अगं अर्जुन सरांना काही कळालंय का? तर त्यावेळी श्वेता म्हणते नाही अजून, आपल्याला अजून त्यातील काहीच माहीत नाहीये. आता श्वेताला सायलीच्या मागावर जायचं असतं आणि म्हणूनच ती नाटक करत म्हणते, हॅलो हॅलो कुसुमताई, काही ऐकू येत नाहीये असं म्हणत ती कल्पनाताईंना म्हणते, कल्पना मावशी, कुसुमताईंचा फोन आला आहे, परंतु मला इथे नेटवर्क मिळत नाहीये, मी बाहेर जाते. हा कल्पनाताई म्हणतात, बरं ठीक आहे. आता श्वेता फोनवर बोलण्याचं नाटक करत सायलीच्या मागावर बागेत आलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता अर्जुन लोकेशनच्या आजूबाजूला सगळ्या ठिकाणी चेक करतो आणि आता अर्जुनला एक ठिकाण मिळालेलं असतं की तिथून आतमध्ये काय घडलं हे कळू शकतं. तिथे असणारी एक छोटीशी खिडकी अर्जुन उघडण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यावेळी अर्जुनच्या हातून ती खिडकी उघडली जाते, अर्जुन आतमध्ये पाहतो तर तिथे कोणीच नसतं. आता मात्र अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन आतमध्ये एंट्री करतो आणि त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की तिथून एक दुसरा दरवाजा आहे. आता अर्जुन धावत पळत त्या दरवाजाच्या दिशेने निघालेला असतो. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळतं इन्स्पेक्टर निकम ड्युटीवर आलेले असतात. आता घडलेला सर्व प्रकार ज्यावेळी इन्स्पेक्टर सावंत इन्स्पेक्टर निकम यांना सांगतात, तर त्यावेळी इन्स्पेक्टर निकम म्हणतात, लोकेशन, पण हे लोकेशन तुम्हाला कसं कळालं? तर त्यावेळी चैतन्य इन्स्पेक्टर निकम यांना म्हणतो, इन्स्पेक्टर निकम, आम्ही तुम्हाला सगळं काही सांगतो असं म्हणत आता घडलेला सर्व प्रकार चैतन्य इन्स्पेक्टर निकम यांना सांगत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन त्या दरवाजातून बाहेर येतो. त्यावेळी तिथेही काही नसतं, परंतु तिथे एका गाडीचे मार्क्स असतात. अर्जुन म्हणतो, हे मार्क अजून ओले आहेत, म्हणजे गाडी आत्ताच इथून गेली आहे असं म्हणत आता अर्जुन सगळ्या गोष्टींचा विचार करतो आणि पुढे पाऊल टाकायचं ठरवतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली सतत अर्जुनच्या फोनची वाट पाहत असते. सायलीने अर्जुनला मेसेजही करून ठेवलेले असतात, परंतु अर्जुनने अजूनही सायलीच्या मेसेजचा रिप्लाय दिलेला नसतो आणि सायली अर्जुन काही फोन करतोय, मेसेज करतोय का याची वाट पाहत असते. तर इथे श्वेता नाटक करत ज्या ठिकाणी सायली असते तिथेच येऊन मधुभाऊंशी बोलत असते आणि म्हणते, हॅलो हॅलो, बोला ना मधुभाऊ, आता तुम्हाला ऐकू येते ना? खरं तर मधुभाऊ, मला तर खूप काळजी वाटते सायली ताई आणि अर्जुन सर इतकी त्या मुलींना शोधण्यासाठी मेहनत घेतायत, परंतु त्यांच्या मेहनतीला फळ काही मिळत नाहीये. अजूनही त्यांच्या आधी काहीच लागलेलं नाहीये. अजून मुली कुठे आहेत काहीच कळालेलं नाहीये. तर मधुभाऊ म्हणतात, मला माहीत आहे, मी त्या दोघांनाही ओळखतो. आता त्या मुलींना शोधण्यासाठी ते दोघेही जीवाच रान करतील, परंतु माहीत नाही, पण त्यांच्या काळजीने माझा जीव थ्यावर राहत नाहीये आणि या सगळ्यात आपल्या सायलीच्या तब्येतीलाही जपायला हवं ना ग? तर श्वेता म्हणते, अगदी बरोबर आहे मधुभाऊ, तुम्ही काळजी करू नका, मी काळजी घेतेय सायली ताईची, पण तिच्यावर सुद्धा खूप ताण आहे हो. तर मधुभाऊ म्हणतात, हो आम्हाला माहीत आहे, सायली या सगळ्याचा स्वतःला खूप त्रास करून घेते, म्हणूनच तर तिला त्रास व्हायला नको, तिने कोणत्या गोष्टीचा ताण घ्यायला नको, यासाठीच तर मी तुला फोन केला आहे ना. कारण मी जर आता तिला फोन केला असता तर या सगळ्या गोष्टीचा तिने ताण घेतला असता, स्वतःला त्रास करून घेतला असता. पण हे बघ श्वेता, मी आता तिची तब्येत विचारण्यासाठी तुला फोन केला होता,
हे तिला सांगू नकोस आणि अधेममध्ये तिच्या तब्येतीबद्दल आम्हाला सांगत जाग आणि मुलींबद्दल काही कळालं तर आम्हाला कळवत जा. तर श्वेता म्हणते, हो मी तुम्हाला सतत फोन करत राहीन, परंतु मधुभाऊ आणि कुसुमताई तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या आता. सायलीने श्वेता आणि मधुभाऊ यांचं बोलणं ऐकलेलं असतं, परंतु श्वेता असं दाखवून देते की तिला काही माहीतच नव्हतं. सायलीकडे पाहते आणि म्हणते, अग तू इथे, मला तर माहितीच नव्हतं, मी तर इथे, असं म्हणत श्वेता नाटकं करू लागते. श्वेता सायलीला म्हणते, काय झालं सायली ताई, तू अशी अस्वस्थ का वाटतेस, काय झालंय, तुला कोणती कशाची काळजी वाटते नक्की. तर सायली म्हणते, अगं बघ ना, यांचा अजून फोन मेसेज काहीच नाहीये, मला कसं कळणार तिथे काय सुरू आहे, काय घडलंय, आणि मी त्यांना मेसेज केला आहे तर त्या मेसेजचा रिप्लायही नाहीये. तर श्वेता म्हणते, अच्छा तू एक काम कर ना ग, तूच फोन कर ना त्यांना. तर त्यावेळी सायली म्हणते, नाही ना, ते ज्या कामासाठी गेले आहेत तिथे मी त्यांना सतत फोन करणं योग्य नाही, कारण मी फोन करून त्यांना त्रास देणं मला तरी योग्य वाटत नाही. तर श्वेता सायलीला म्हणते, बरोबर आहे का तुझं, परंतु कितीक वेळ झाला आहे, अजून काहीच माहिती सापडली नाहीये, त्यामुळे एक फोन तर तू करू शकतेस ना, करना फोन आणि विचारणा नक्की काय झालंय, काय घडलंय, तिथे सगळं काही ठीक आहे ना, हे एकदा विचारून बघ सायली ताई. आता श्वेताच ऐकून सायली अर्जुनला फोन तर करते, परंतु अर्जुन काही सायलीचा फोन उचलत नाही. सायली श्वेताला म्हणते, अग फोनच उचलत नाहीये ते, आपल्याला कसं कळणार की तिथे काय सुरू आहे. आता श्वेताला जी माहिती हवी असते ती काही मिळत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन त्या गोडाऊन मधील जागा चेक करतो तर तिथे रक्ताचे डाग दिसतात. आता मात्र अर्जुन घाबरतो आणि म्हणतो, हे तर रक्ताचे डाग आहेत, म्हणजे या माणसांनी त्या मुलींना काही केलं तर नसेल ना. अर्जुन घाबरून गेलेला असतो. अर्जुन लगेच आपली गाडी काढायला येतो, कारण आता अर्जुन त्या गुंडांच्या मागावर जायचं ठरवतो. तर दुसरीकडे आता इन्स्पेक्टर निकम यांनी चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत यांना परवानगी दिलेली असते आणि म्हणूनच चैतन्य आता अर्जुन आला फोन करतो आणि म्हणतो, अर्जुन, इन्स्पेक्टर निकम यांनी या केसच्या संदर्भात आपल्याला परवानगी दिली आहे, त्यामुळे मी आणि इन्स्पेक्टर सावंत त्या गोडाऊनच्या ठिकाणी त्या लोकेशनवर पोहोचत आहोत. अर्जुन म्हणतो, नाही नको, काहीच उपयोग नाही, कारण ती माणसं आता त्या मुलींना घेऊन तिथून निघाले आहेत. तर अर्जुनला चैतन्य विचारतो, तू हे पाहिलेस का. चैतन्य म्हणतो, नाही, तिथे गाडीचे मार्क होते आणि आता मी त्या गाडीचा पाठलाग करणार आहे. तर त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात, अर्जुन सर, तुमचं लाईव्ह लोकेशन आम्हाला पाठवून ठेवा. अर्जुन म्हणतो, हो मी लगेच तुम्हाला शेअर करतो. तर दुसरीकडे आता प्रियाच्या प्लॅनप्रमाणे ती माणसं मानसीला घेऊन तिथून निघालेली असतात. आता ती माणसं लगेच प्रियाला मेसेज करतात आणि म्हणतात, आम्ही पोरीला घेऊन निघालो आहोत. तर दुसरीकडे अर्जुन त्यांच्या मागावर असतो. पुढे त्यांची वैन असते, तर अर्जुनची कार त्यांच्या मागोमागच असते. परंतु अर्जुनला अजूनही सुगावा लागलेला नसतो की ती गाडी नक्की कोणत्या दिशेने गेली आहे. अर्जुन म्हणतो, टायर्सचे मार्क होते त्याच दिशेने, तर मी जातोय, पण ती गाडी मला अजून का दिसत नाहीये, कुठे गेले असतील ते. तर दुसरीकडे ती सगळी माणसं एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबतात आणि त्यावेळी ते प्रियाला फोन करतात आणि म्हणतात, हॅलो मॅडम, तुम्ही सांगितलं होतं तसं थोडं पुढे येऊन आम्ही थांबलो आहोत, पण मॅडम त्या अर्जुनचं लक्ष आमच्याकडे कसा जाणार आहे. तर आता प्रिया चिडते आणि म्हणते, सगळ्या गोष्टी काय मीच सांगायला लाव्यात का रे, अरे तुम्हाला तुमचं डोकं नाहीये का, अरे आवाज करा, एक काम करा, तुम्ही भांडा, तुम्ही जर भांडत असाल तर मग अर्जुनचा लक्ष तुमच्याकडे केंद्रित होईल, त्याचा लक्ष तुमच्याकडे जाईपर्यंत तुम्ही तिथे घालत रहा, काही झालं तरी अर्जुनचा लक्ष तुमच्याकडे गेलाच पाहिजे. तर आता प्रियाची माणसं प्रियाला म्हणतात, हो समजलं, तुम्ही जसं सांगाल तसं आम्ही करणार आहोत. आता अर्जुन
त्या गाडीच्या मागावरच असतो आणि त्याचवेळी अर्जुनला सायलीचा फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, तो बायकोचा फोन असं म्हणत अर्जुन फोन रिसीव्ह करतो. सायली म्हणते, अहो काय तुम्ही केव्हापासून? मी तुम्हाला फोन करते, मेसेज करते, तुम्ही काही रिप्लाय देत नाहीयेत आणि मला रिटर्न कॉलही करत नाहीयेत. सगळं काही ठीक आहे ना? मला सांगा, मानसी सापडली का आणि बाकीच्या मुली त्या सापडल्यात का? सुरू आहे नक्की तिथे. आता सायरीला मानसी सापडली की नाही तोपर्यंत तिच्या जीवाला काही चैन पडत नाही. ती सत्तर अर्जुनला तोच प्रश्न विचारत असते. तर अर्जुन म्हणतो, आम्ही मुलींनाच शोधतोय. तर दुसरीकडे प्रियाने सांगितल्याप्रमाणे त्यांची गंग आता एकमेकांशी भांडण्याची नाटक करायला लागतात. मोठमोठ्याने भांडत असतात आणि त्याचवेळी अर्जुनची गाडी त्याच रस्त्याने पास होत असते. आता अर्जुन सायलीशी फोनवर बोलत असतो आणि म्हणतो, बायको सॉरी, इथे मी शोधाशोध करत होतो आणि कॉल घ्यायचे राहूनच गेलेत. आता ज्यावेळी अर्जुन थोडा पुढे येतो त्यावेळी त्याला काचेतून आरशातून दिसतं की त्या गाडीमध्ये मानसी आहे. तर इथे सायली अर्जुनला फोनवर म्हणते, तुम्हाला मानसी सापडली का? मानसी कुठे आहे? काही कळालंय का? तर त्यावेळी अर्जुन म्हणतो, बायको मानसी, मला आता मानसी दिसली आहे. तर सायली अर्जुनला विचारते, कुठे आहे ती? काय करते ती? आणि बाकीच्या मुलींचं काय? आता मात्र सायलीचे प्रश्नावर प्रश्न सुरू असतात. पण अर्जुन मागे वळून पाहतो की नक्की खरंच ती मानसी आहे का? या माणसांची भांडण नक्की का चालली आहेत? हे सगळं काही पाहत असतो. आता गाडीत असणारी ती मुलगी मानसीच आहे का हे पाहण्यासाठी अर्जुनने गाडी थोडी मागे घेतलेली असते. आता हे सगळं काही प्रियाचंच प्लॅन असतं. मानसी अर्जुनला दिसावी आणि खरोखरच आता अर्जुनने मानसीला पाहिलेलं असतं. मानसीला सोडवण्यासाठी अर्जुन गाडीमधून उतरणार, परंतु त्याचवेळी ठरल्याप्रमाणे ती माणसं आता पुन्हा एकदा गाडीमध्ये बसतात आणि ती वैन घेऊन ते तिथून निघालेले असतात. तर इथे अर्जुन सायलीला म्हणतो, बायको मानसी सापडली आहे, मी तुला थोड्या वेळातच फोन करेन असं म्हणत अर्जुन फोन कट करतो. इथे सायली खुश होते, परंतु हा सगळा काही प्रियाचा ट्रॅक असतो. आता अर्जुनची गाडी त्या पुन्हा एकदा वैनच्या मागावर असते. तर इथे सायलीला वाटत असतं की मानसी सापडली आहे आणि हे तिला खरी घेऊन येतात. आता इथे श्वेता सायलीला विचारते, ताई अगं काय झालंय? तर सायली म्हणते, श्वेता, खूप आनंदाची बातमी आहे, यांना मानसी सापडली आहे आणि हे मानसीला घेऊन येतायत. आता श्वेता नाटक करत म्हणते, ही तर खूप मोठी आनंदाची बातमी आहे. श्वेता सायलीला नाटक करत म्हणते, आता मानसी दिसली आहे ना अर्जुन सरांना, मग आता तू थोडा आराम कर, स्वतःची काळजी घे. इथे मात्र सायली सतत देवी आईचे आभार मानत असते. सायली श्वेताला म्हणते, मी आलेच. हा तर श्वेता म्हणते, हो सावकाश, तू जा पुढे, मी येते असं म्हणत श्वेता तिथेच थांबते. आता श्वेता लगेच सचिनला फोन करते. सचिन म्हणतो, बोल श्वेता, काय अपडेट आहे? तर श्वेता म्हणते, एक गुड न्यूज आहे. सचिन आत्ताच अर्जुनला सायलीने फोन केला होता आणि त्यावेळी अर्जुन स्वतःच म्हणाला की त्याला मानसी दिसली आहे, मानसीला त्याने पाहिलं आहे. आता हे ऐकून सचिन, राकेश आणि प्रिया खूप खुश होतात. तर प्रिया म्हणते, अर्जुन आपल्या प्लॅनमध्ये अगदी अलगत अडकला आहे. आता इथून पुढे तेच घडेल जसं आपल्याला घडवायचं आहे, जसं आपल्याला हवं आहे. येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली देवी आईची प्रार्थना करत असते, तिची आरती करत असते आणि म्हणू लागते की देवी आई, यांना मानसी लवकरात लवकर सापडू देत आणि दोघंही सुखरूप घरी येऊ देत. परंतु दुसरीकडे प्रियाच्या प्लॅननुसार आता सगळे गुंड अर्जुनला पकडतात आणि खूप मारण करत असतात. अर्जुनला खूप मारलेलं असतं आणि त्याचवेळी प्रियाने सांगितल्याप्रमाणे एक गुंड अर्जुनच्या पोटात चाकू खुपसून त्याला पूर्णपणे मारतो आणि त्यावेळी
इथे प्रिया एक चाकू हातात घेत म्हणते राम नाम सत्य हाई आणि इथे मात्र ज्यावेळी हळदी कुंकवाचा करंडा सायली हातात घेते, कुंकवाची वाटी हातात घेते, त्यावेळी तिच्या हातून ती वाटी खाली पडते आणि इथे अर्जुनने बायको अशी हाक मारलेली असते. आता मात्र अर्जुन खाली कोसळलेला असतो आणि इथे सायली देवी आईच्या समोर देवी आईकडे पाहत असते. आता काहीतरी अनर्थ घडतोय, काहीतरी चुकीचं घडतंय, अपशकुन होतोय हे सायलीच्याही लक्षात येतं. पण आता या संकटातून देवी आई आणि सायली अर्जुनला सुखरूप बाहेर काढू शकतात का? अर्जुन आता या अवस्थेत स्वतःला सावरू शकेल का? आणि मानसीला घरी घेऊन येण्यात तो यशस्वी ठरेल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.